सातारा जिल्ह्यातल्या सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, फलटण, रहिमतपूर या 8 नगरपालिका आणि खंडाळा, कोरेगाव, दहिवडी, वडूज, पाटण आणि मेढा या 6 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबरला निवडणुका होत आहेत। एकूण 8 नगरपालिकांपैकी सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण आणि रहिमतपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, तर म्हसवड आणि पाचगणी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला शह देण्यासाठी भाजप शिवसेनेनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शिवसेना आक्रमकपणे सर्व ह्या प्रस्थापितांच्या विरोधात जे काही प्रस्थापितांचं इथे जे अधिराज्य आहे असं ते म्हणवतात हे निस्तानभूत करण्यासाठी व त्याच्या विरोधात चांगलं वातावरण तयार करण्यासाठी शिवसेना उतरलेली आहे व ह्या संबंधात आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। कराड नगरपालिकेत राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीची सत्ता आहे, त्यामुळे राष्ट्रवादीवर मात करण्याचं आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसमोर असणार आहे। भाजपचे अतुल भोसले आणि माजी मंत्री विलास काका उंडाळकर यांचंही मोठं आव्हान पृथ्वीराज चव्हाणांसमोर असेल। साताऱ्यात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून जिल्ह्यातल्या सर्वच ठिकाणी मोठ्या ताकदीनं नगरपालिका जिंकू असा विश्वास काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करतायत। ज्या ठिकाणी इतर ज्या आमचे मित्रपक्ष आहेत ती कोणती भूमिका घेत आहेत आणि त्या भूमिकेवर आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी नगरपंचायतमध्ये पक्षीय रूप येईल त्या ठिकाणी आम्ही स्वतः स्वबळावर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर ह्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका आम्ही करणार आहोत। फलटण नगरपालिकेत गेली अनेक वर्ष सभापती रामराजे निंबाळकर यांची सत्ता आहे, मात्र आता फलटण नगरपालिका आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेनं कंबर कसली असून रामराजे निंबाळकरांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। गेल्या 50 वर्षात फलटण शहराचा विकास झाला नाही असा आरोप काँग्रेसनं केलाय। फलटणची नगरपालिका ही निश्चितपणानं एक चांगल्या वातावरणात व्हावी ही प्रशासनाकडून आमची अपेक्षा आहे। एक भयमुक्त प्रशासनानं जर ही नगरपालिका व्यवस्थितरित्या हाताळली तर निश्चितपणाने या ठिकाणी बदल झालेला दिसेल आणि काँग्रेसचे नगरसेवक या ठिकाणी दिसतील। सातारा नगरपालिकेत 20 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 40 आहे। सातारा नगरपालिकेत उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं मनोमिलन असल्यानं गेल्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र आले होते। यावेळी दोघांविरोधात भाजप आणि शिवसेनेनं दंड थोपटलेत। सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिका नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबरला निवडणूक होईल आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणी। त्यामुळे यंदा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातलं आपलं वर्चस्व कायम ठेवते की भाजप शिवसेना त्यांना मात देते हे 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।